17वा प्रजासत्ताक दिन भारतीय संस्कृती, लोकशाहीची ताकद, भारतीय सैन्य, हवाई दल आणि वायुदलाच्या कवायती, विविध राज्यांचे चित्ररथ अशा दिमागदार सोहळ्यामध्ये राजपथावर हा सोहळा जो आहे तो डोळे दिपवणारा सोहळा पार पडतो। राजपथावरचं हे संचलन जे आहे ते या दिवसाचं खास आकर्षण असतं। या सोहळ्याची परंपरा 1950 पासून सुरू आहे। आज प्रजासत्ताक दिनासाठी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रॅमफोसा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत। दरम्यान प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या। तर आपण बघतोय दुसरी दृश्य आहेत भाजपच्या मुख्यालयाची। त्या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम जो आहे तो काही वेळापूर्वीच पार पडलेला आहे। आणि अधिक माहिती घेऊयात, आपल्या सोबत आपले प्रतिनिधी थेट नवी दिल्लीवरून प्रशांत लीला रामदास आहेत। प्रशांत, आपण बघतोय राजपथावर जे संचलन होणार आहे आणि दिल्लीमध्ये जे ध्वजारोहण होणार आहे, सगळा देशवासी त्याची वाट बघत असतात आणि दुसरीकडे भाजपच्या मुख्यालयामध्ये सुद्धा ध्वजारोहणाचा सोहळा पार पडलाय। बरोबर संदीप, खास करून जर बघितलं ज्या पद्धतीने आज गणराज्य दिन आहे, गणराज्य दिनाने संपूर्ण देशभरात आणि जिथे जिथे भारतीय दूतावास आहे त्या संपूर्ण भारतीय दूतावासामध्ये आज गणराज्य दिनाचा कार्यक्रम होता। आपल्याला माहित असेल की आज हिमालय पर्वतामध्ये लडाख आणि उत्तराखंडामध्ये देखील गणराज्य दिन साजरा करण्यात आला। ITBPच्या वतीने हा साजरा करण्यात आला। त्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात जो दीनदयाल उपाध्याय मार्गावरती जो मुख्यालय आहे भारतीय जनता पक्षाचं, तिथे पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते ध्वजवंदनाखाली ध्वजारोहण झालं आणि त्यानंतर त्यांनी संपूर्ण देशवासियांना शुभेच्छा दिल्या। आजच्या कार्यक्रमाच्या सोबतच दिल्लीतील विविध शाळांमध्ये काल गणराज्य दिन साजरा करण्यात आला होता आणि त्यानंतर आज जर बघितलं आज संपूर्ण दिल्लीमध्ये राजपथावरती हा गणराज्य दिन साजरा होणार, त्यासाठी सर्व ती तयारी पूर्ण झालेली आहे आणि काही क्षणातच हा कार्यक्रम सुरू होईल अशा प्रकारची तयारी आहे। आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळते की यामध्ये साऊथ आफ्रिकेचे राष्ट्रपती, त्यानंतर सोबतच आपल्या देशाचे राष्ट्रपती, सोबतच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित राहतील आणि एक आगळं वेगळं संचलन असणार आहे ज्याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागतं आहे। संदीप, अगदी प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघितलं की संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेला सोहळा जो आहे तो आपण बघतोय नितीन गडकरी या सोहळ्याला उपस्थित राहिलेले आपल्याला दिसत आहेत। संपूर्ण देशभरामध्ये एक उत्साह जो असतो, नवी दिल्लीमधले ही दृश्य आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी या सोहळ्याला उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। हा सोहळा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये जो ध्वजारोहण सोहळा होणार आहे त्या सोहळ्यासाठी आता नितीन गडकरी जातील। आज के दिन में हम लोग ये संकल्प करते हैं कि हमें जो स्वाधीनता मिली है इसके लिए हमारे एक पीढ़ी ने पूरी तरह से समर्पण और बलिदान किया है और आज हम स्वराज्य में हैं और इस स्वराज्य को हम सुराज्य में परिवर्तित करें, यही हमारा संकल्प है। 21वीं सदी का हिंदुस्तान भय, भूख, आतंक और भ्रष्टाचार से मुक्त होगा, सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली होगा और दुनिया की महाशक्ति बनेगा। यही संकल्प आज के दिन करना, यही प्रजासत्ताक दिन का बहुत बड़ा संदेश है। सर, स्वच्छता के लिए बहुत से अभियान चलाए जा रहे हैं, तो सर आप आज के दिन क्या संदेश देना चाहते हैं? मुझे लगता है वेस्ट टू वेल्थ, ये हमारे लिए सबसे बड़ा संदेश है कि कोई वेस्ट नहीं है। ऐसी टेक्नोलॉजी आई है कि अब वेस्ट से भी हम लोग वेल्थ को कन्वर्ट कर सकते हैं। इस समय ये विशेषता रही है कि हमारी एयरफोर्स के जो हवाई जहाज़ है वो बायो एविएशन फ्यूल का यूज़ कर रहे हैं।
जंगलों में जो रतनजोत, मोह, साल, करंजा या जट्रोफा होता है, जो ऑयल निकलता है, उससे अब एविएशन फ्यूल तैयार हुआ है। हमारे बायोडीजल पर अब ट्रक और बसेस चलने लगी है। हमारे देश के किसान, वनवासी, इनके क्षेत्र में अब बायो एविएशन फ्यूल तैयार होता है। उसी कचरे से इथेनॉल बन सकता है, बायो सीएनजी बन सकता है, और जो गंदा पानी है उससे भी मीथेन निकालकर CO2 अलग करके बायो सीएनजी बन सकता है। इसका उपयोग हमारी इंपोर्ट सब्स्टिट्यूट कॉस्ट इफेक्टिव और पोल्यूशन फ्री, और इसलिए हम स्वच्छता अभियान में हम लोग शरीक हो और विशेष रूप से इस बात की चिंता करें कि हमारा एयर पोल्यूशन और वाटर पोल्यूशन से हमारे देश को मुक्ति कैसे मिले। ये हमारे लिए स्वच्छता के लिए बहुत बड़ा मंत्र है। प्रजासत्ताक दिवस हा आमच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। आम्हाला स्वराज्य मिळालेलं आहे, पण स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात करण्याचा संकल्प आज आपण सगळ्यांनी केला पाहिजे। मला या गोष्टीचा आनंद आहे की निश्चितपणे 21व्या शतकातला सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली हिंदुस्थान निर्माण करण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत, आणि निश्चितच त्यामुळे जगातली एक नंबर 1 ची सुपर पॉवर आपण बनू आणि आपली स्वप्नपूर्ती होईल असा मला विश्वास आहे। त्याचबरोबर स्वच्छता ही तेवढीच महत्त्वाची आहे। यावर्षी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या एअरफोर्सची विमानं ही बायो एव्हिएशन फ्युएलवर चालणार आहेत। आपल्या जंगलातले वनवासी, शेतकरी हे आता डिझेल, पेट्रोलचा पर्याय देऊ शकतात, बायो सीएनजी, इथेनॉल तयार करू शकतात, बायो एव्हिएशन फ्युएल तयार करू शकतात। रतनजोत, मोह, साल, करंजा, टोळी या अखाद्य तेलबियापासून काढणाऱ्या तेलापासून आता एव्हिएशन फ्युएल पण तयार होऊ शकतं, आणि त्याच्यावर आज आपल्या एअरफोर्सची विमानं चालली आहे। ही या प्रजासत्ताक दिनाकरता आम्हाला अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। आपण बघितलं, नितीन गडकरी यांनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। संपूर्ण भारतीयांसाठी आजचा दिवस म्हणजे अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। देशभरामध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह जो आहे तो मोठा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। राजपथावर जे संचलन होणार आहे त्याचं आकर्षण आणि त्याची प्रतीक्षा जी आहे ते संपूर्ण देशवासियांना असते। यावर्षी महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्ताची थीम घेऊन हा राजपथावर सगळ्या चित्ररथांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्राचा चित्ररथ सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहे। भारत छोडो ही महाराष्ट्राच्या चित्ररथाची यावर्षीची थीम आहे। आज देशाचा 17वा प्रजासत्ताक दिन आहे। प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्याचं दिल्लीतील राजपथावर दिमागदार आयोजन करण्यात येते आणि भारतीय संस्कृती, लोकशाहीची ताकद, भारतीय सैन्य, हवाई दल आणि वायुदलाच्या कवायती, विविध राज्यांचे चित्ररथ असा दिमागदार सोहळा जो आहे तो राजपथावर होतो आणि डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सगळा सोहळा असतो। राजपथावरचं हे संचलन म्हणजे या दिवसाचं खास आकर्षण असतं आणि या सोहळ्याची परंपरा 1950 पासून सुरू आहे। आज प्रजासत्ताक दिनासाठी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रॅमफोसा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। आपण जर बघितलं तर प्रत्येक प्रजासत्ताक दिनाला एक आंतरराष्ट्रीय प्रमुख पाहुणे जे आहेत ते उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचप्रमाणे यावर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रॅमफोसा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत।
त्यानंतर देशभरातला प्रजासत्ताक दिनाचा उत्साह जो आहे तो असाच पाहत राहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.